Good morning. This is the fifth lecture of topic respiration and circulation. Today we discuss next article regulation of breathing. श्वासोच्छवासाचं नियंत्रण हे सुद्धा अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे. कारण श्वासोच्छवासावरती नियंत्रण असणं गरजेचं आहे. तो रेग्युलर मॅनर मध्ये होणं गरजेचं आहे. आपल्या लक्षात असो किंवा नसो, झोपी गेलेलो असलो तरी श्वासोच्छवास कायम असणं गरजेचं आहे. ज्यावेळेला आपला श्वास थांबेल साहजिकच इट लीड्स टू डेथ, आपला मृत्यू होतो, हे अंतिम सत्य आहे. आणि म्हणून या श्वासोच्छवासावर सुद्धा योग्य पद्धतीनं नियंत्रण असणं गरजेचं आहे. So we focus on this concept regulation of breathing. You know very well first about breathing. Breathing means one inspire plus one expire. एकदा हवा आत घेणं, एकदा हवा बाहेर सोडणं इज इक्वल टू वन ब्रीदिंग. त्याला एक श्वासोच्छवास असं म्हटलं जातं. Here this breathing process is under control by two method. दोन पद्धतीनं त्याच्यावरती नियंत्रण केलं जातं. One is neural and second one is chemical. Neural means it is under control of central nervous system, that is nothing but brain. सेंट्रल नर्वस सिस्टीमचा महत्वाचा पार्ट ब्रेन आहे. ब्रेन मध्ये तशी सेंटर्स असतात आणि ब्रेनच्या अंडर कंट्रोल रिस्पिरेशन किंवा ब्रीदिंग ही प्रक्रिया केली जाते. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए न्यूरल कंट्रोल. हे फार महत्वाचं आहे. ऍक्च्युली आवर होल बॉडी इज अंडर कंट्रोल ऑफ द ब्रेन और सेंट्रल नर्वस सिस्टम. अख्ख्या बॉडीतला कोणताही अवयव असो, कोणतीही पेशी असो, ते जे काही कार्य करतात ते ऍक्च्युली ब्रेनच्या अंडरच करत असतात. ब्रेन सर्वात मुख्य असतो. ब्रेनच बॉडीतल्या सर्व ऍक्टिव्हिटी कंट्रोल अँड कोऑर्डिनेट करत असतो. म्हणून शरीरातला सर्वात महत्वाचा पार्ट हा ब्रेन असेल. And you know very well, brain is made up of neurons. चेता पेशींनी ब्रेन बनतो. चेता पेशींनी, न्यूरॉन्सनी. Hence, first control is called as a neural control. Means here it is controlled by neurons of brain. म्हणून हा पहिला कंट्रोल न्यूरल कंट्रोल असं म्हटलं जातं. सेकंड, chemical control. It also control and regulates chemical reactions. आपल्या बॉडीमध्ये किंवा मेंदूमध्ये सुद्धा वेगवेगळ्या केमिकल रिएक्शन्स होत असतात. न्यूरोट्रान्समीटर्स असतात, केमिकल्स असतात, त्याच्यामध्ये एक्सचेंज होत असतं, केमिकल रिएक्शन्स होत असतात किंवा हार्मोनल सिक्रेशन होत असतं, त्याच्याद्वारे सुद्धा मेंटेन केलं जातं. बट हिअर दिस कन्सेप्ट इज नॉट हेल्डिंग इन युअर सिलेबस. हा केमिकल कंट्रोल कसा केला जातो हा पॉइंट तुमच्या सिलेबस मध्ये घेतलेला नाही, डिटेल घेतलेला नाही. बिकॉज आवर सब्जेक्ट इज बायोलॉजी and सब-सब्जेक्ट इज झूलॉजी. मुख्य आपला विषय जीवशास्त्र आहे आणि त्यातला उप काय शिकतोय आपण, प्राणीशास्त्र. आवर सब्जेक्ट इज नॉट बायोकेमिस्ट्री. हाच कन्सेप्ट बायोकेमिस्ट्री मध्ये जर आपण शिकत असतो तर केमिकल कंट्रोल वरती जास्त फोकस केलेलं असताना आपल्याला दिसलं असतं आणि न्यूरल कंट्रोल वरती कमी फोकस केला असता.
सेड फॉरगेट अबाउट केमिकल कंट्रोल. आणि म्हणून आता आपल्या सिलेबस मध्ये जास्त फोकस केलं नसल्यामुळं केमिकल कंट्रोल विषयी आपण चर्चा करणार नाही. वी फोकस ओनली न्यूरल कंट्रोल. Here, suppose this is the rough diagrammatic representation of our brain. Suppose this is the brain. Here, this is the pons varoli. Pons varoli. And this tube-like structure is called as a medulla oblongata. This tube-like structure is called as a medulla oblongata, and this part is called as a pons varoli. Actually, these two are main center to control respiration, means breathing. Our steady process of breathing, नियमित जो काय आपला श्वासोच्छवास असतो तो सर्व कुठं कंट्रोल केला जातो? पॉन्स व्हॅरोली अँड मेडुला ऑब्लांगेटा. दीज आर द मेन सेंटर, respiratory center, which control and coordinates our total respiration process as well as the breathing process. Hence called as a neural control, आणि म्हणून त्याला न्यूरल कंट्रोल असं म्हटलं जातं. Here we adult people normally breathe near about 12 times per minute. एका मिनिटाला आपण जो काय श्वासोच्छवास घेतो किती वेळा घेतो? 12 टाइम्स. अँड न्यूली बॉर्न बेबी, नुकतंच जन्मलेलं बाळ असेल, लहान बाळ असेल, इट ब्रीथ नियर अबाउट 44 टाइम्स पर मिनिट. 44 वेळा ते ब्रीथ करतं एका मिनिटाला. त्याचं ते नॉर्मल ब्रीथिंग असतं. आपण रनिंग केलं तर ज्यादा ते श्वासोच्छवास स्पीडली होतो. एक्सरसाइज केल्यानंतर किंवा चढ उतार केल्यानंतर धापा लागतात, जास्त स्पीडली ब्रीथिंग होतं. म्हणजे या पद्धतीने हे कमी जास्त होत असतं. बट हियर स्टेडी रिस्पिरेशन और ब्रीथिंग is under control of the neurons, that is nothing but pons varoli and medulla oblongata. Here actually it takes place with the help of 3 to 4 methods. 3 ते 4 पद्धतीनं सेंटर्स मदत करतात. Actually respiration or breathing is involuntary movement, अनैच्छिक प्रक्रिया आहे. आपल्या लक्षात असो नसो, आपण झोपी गेलो तरी सुद्धा आपलं ब्रीथिंग प्रोसेस, रिस्पिरेशन प्रोसेस सातत्यानं चालू असते. When it is stopped, it leads to death. जेव्हा रिस्पिरेशन किंवा ब्रीथिंग थांबेल तेव्हा आपली डेथ अनिवार्य असते, हे तुम्हाला माहिती आहे. एक छोटंसं एक्झाम्पल देतो. A little injury to medulla oblongata causes sudden death. या ठिकाणी, मानेच्या या ठिकाणी इथं आपल्याला जर मार लागला तर त्या ठिकाणी हा मेडुला ऑब्लॉंगेटा असतो. त्याला इजा झाली तर आपण कोमामध्ये जातो किंवा आपली डेथ होते. असं का? त्याचं कारण काय असेल? हिअर बोथ रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेसेस are controlled and coordinated by here medulla oblongata. आपलं जी काय श्वासोच्छवासाची प्रक्रिया आहे आणि ब्लड सर्क्युलेशनची जी काय प्रक्रिया आहे ती संपूर्णपणे कंट्रोल आणि कोऑर्डिनेट कोण करतं? मेडुला ऑब्लॉंगेटा. इफ दिस मेडुला गेट इंज्युअर्ड, या मेडुला ऑब्लॉंगेटाला जर धक्का लागला, इजा लागली, मार लागला, इट स्टॉप टू फंक्शनिंग. स्वतःचं काम करायचं तो थांबेल. तो कोणालाही कंट्रोल आणि कोऑर्डिनेट करणार नाही.
साहजिकच स्टॉप द प्रोसेस ऑफ रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. सर्क्युलेशन किंवा रिस्पिरेशन दोन्ही प्रक्रिया थांबतील अँड इट लीड्स टू डेथ. आपला मृत्यू होईल. आणि म्हणून या ठिकाणी मेडुला ऑब्लांगेटा सेंटर किंवा पॉन्स वेरोली सेंटर या ठिकाणी रिस्पिरेशन किंवा ब्रीदिंगच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. का? हिअर ॲट डॉर्सल साइड ऑफ दिस मेडुला ऑब्लांगेटा कन्सिस्ट इन्स्पायरेटरी सेंटर्स. इथं जे काही न्यूरॉन्स असतात पाठीमागच्या बाजूला, डॉर्सल साइड ऑफ दिस मेडुला ऑब्लांगेटा कन्सिस्ट न्यूरॉन्स which is related to inspiratory center. जे काय श्वासोच्छवास आपण आत घेतो त्याला कंट्रोल आणि कोऑर्डिनेट करण्याचं कार्य कोणते चेतापेशी करतात? which are located at dorsal side of the medulla oblongata. And at ventral side neurons, समजा ही ट्यूब आहे मेडुला ऑब्लांगेटा, पाठीमागचे जे काय न्यूरॉन्स असतील ते इन्स्पायरेटरी सेंटर असतील, पुढचे जे काय न्यूरॉन्स असतील आणि कडेचे लॅटरल, व्हेंट्रल आणि लॅटरल, पुढचे आणि कडेचे असे जे काही न्यूरॉन्स असतील, these are related to expiratory and both inspiratory center. दोन्हीच्या रिलेटेड ते मदत करतील. ऍक्च्युली मेडुला ऑब्लांगेटा इज हॉलो, आतून पोकळ, व्हाईट पांढऱ्या रंगाचे असते, ट्यूब लाइक स्ट्रक्चर which is located in our neck region. मानेमध्ये इथं आपल्याला शक्यतो ही ट्यूब दिसते आणि ती पूर्णपणे सिलेंड्रिकल असते, चारी बाजूनं गोल असते. त्याच्या पाठीमागचे जे न्यूरॉन्स असतात ते इन्स्पायरेटरी सेंटर कंट्रोल अँड कोऑर्डिनेट करतील आणि व्हेंट्रल आणि लॅटरल जे असतील न्यूरॉन्स त्या मेडुला ऑब्लांगेटाचे ते इन्स्पायरेटरी आणि एक्सपायरेटरी दोन्ही सुद्धा मेथड्स इथं कंट्रोल अँड कोऑर्डिनेट करताना दिसून येतील. देन हिअर थर्ड, हिअर इन पॉन्स वेरोली देयर इज ए निमोटॅक्सिक सेंटर. इथं निमोटॅक्सिक सेंटर असतं इन पॉन्स वेरोली. त्याच्यामुळे काय होतं? हिअर इट प्रोव्हाइड्स इनहिबिटरी. इनहिबिटरी म्हणजे काय? दाबणं, कमी करणं, इम्पल्सेस. इट प्रोव्हाइड्स इनहिबिटरी इम्पल्सेस ऑफ इन्स्पिरेशन टू प्रिव्हेंट ग्रेट एक्सटेंशन ऑफ लंग्स. फुफ्फुस जेव्हा हवा आत घेतो तेव्हा फुफ्फुसाची खूप अशी लांबी वाढते, रुंदी वाढते आणि ते थोडंसं जेवढं हवा आहे तेवढंच होणं गरजेचं आहे. कारण नसताना किती बी होणं म्हणजे ते त्रासदायक होईल. जेवढी शरीराला गरज आहे तेवढंच फुफ्फुस मोठं झालं पाहिजे, तेवढीच ॲटमॉस्फेरिक एअर आत घेतली पाहिजे, हे होणं गरजेचं आहे. आणि ते या पॉन्स वेरोली मध्ये जे सेंटर आहे निमोटॅक्सिक सेंटर, यानं ते कंट्रोल आणि कोऑर्डिनेट केलं जातं. And last fourth center, here it also present in medulla oblongata, apneustic center. Apneustic center, it is totally opposite to this pneumotactic center. याच्या विरोधात, पॉन्स वेरोलीच्या विरोधात अँटागोनिस्टिक म्हणजे अपोजिट काम करेल. थोडक्यात ह्या मेडुला ऑब्लांगेटा मध्ये 3 सेंटर असतील. एक डॉर्सल साइडला असेल ते इन्स्पायरेटरी सेंटर असेल, व्हेंट्रल आणि लॅटरलला असेल ते बोथ इन्स्पायरेटरी आणि एक्सपायरेटरी सेंटर असेल, आणि मध्यभागी जे असेल ते अपनिओस्टिक सेंटर असेल, ते अँटागोनिस्टिक काम करेल, अपोजिट काम करेल. ह्या पॉन्स वेरोली मध्ये असणाऱ्या सेंटरच्या अपोजिट काम करेल. आणि पॉन्स वेरोली मध्ये कोणतं सेंटर सांगितलं? निमोटॅक्सिक सेंटर. इट इनहिबिट द ऍक्शन्स ऑफ
इन्स्पायरेटरी रिस्पिरेशन. या पद्धतीनं इथं हे पॉन्स फेरोली आणि मेडुला ऑब्लॉंगेटा मध्ये सेंटर्स आहेत, जेणेकरून आपलं इन्स्पिरेशन आणि एक्सप्रेशन अंडर कंट्रोल केलं जातं. ते कसं केलं जातं? व्हेन वी इन्स्पायर, जेव्हा आपण हवा आत घेतो, बॉडीला जेवढी गरज आहे तेवढी जास्तीत जास्त आपण हवा आत घेतो. ऍट दॅट टाइम आवर लंग्स गेट एक्सपांड. आपलं फुफ्फुस असं जरा लांबेल, मोठं होईल. एक्झॅक्ट ऍट दॅट पॉइंट, बरोबर त्याच वेळेला हिअर द रिसेप्टर्स विच आर प्रेझेंट इन लंग्स, फुफ्फुसामध्ये जे काय रिसेप्टर असतील दे बिकम्स ऍक्टिव्ह, ते ऍक्टिव्ह होतील. इट गिव्ह स्टिम्युलस टू द व्हॅगस नर्व. तिथून एक नर्व जाते व्हॅगस नर्व, त्याला प्रेरणा मिळते. अगेन व्हॅगस नर्व बिकम ऍक्टिव्ह, व्हॅगस नर्व पुन्हा ऍक्टिव्ह होते. अँड इट गिव्ह स्टिम्युलस टू द इन्स्पायरेटरी सेंटर. इन्स्पायरेटरी सेंटरला तो स्टिम्युलस देतो आणि हेन्स इन्स्पायरेटरी सेंटर बिकम्स ऍक्टिव्ह. ते ऍक्टिव्ह होतं. इट इनहिबिट द ऍक्शन ऑफ इन्स्पिरेशन. कारण आपण हवा आत घेतलेले, फुफ्फुस मोठं झालेलं आहे, अजून जास्त हवा येता कामा नये. मग ती ऍक्शन कमी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी इन्स्पायरेटरी सेंटरला सूचना दिल्या जातात की तुझी ऍक्शन जरा कमी कर, थांबव, इनहिबिट केलं जातं. ऍट दॅट टाइम इट गिव्ह स्टिम्युलस टू द हिअर एक्सपायरेटरी सेंटर. एक्सपायरेटरी सेंटरला सुद्धा सूचना मिळते आणि ते काय करतं? इट बिकम फंक्शनल, ऍक्टिव्ह होतं. आणि त्यामुळं इट गिव्ह स्टिम्युलस टू द मसल्स ऑफ डायफ्राम अँड इंटरकोस्टल मसल. डायफ्रामच्या मसलला आणि इंटरकोस्टल मसल्सला सूचना मिळतात. दे बिकम्स ऍक्टिव्ह, ते ऍक्टिव्ह होतील. ऍट दॅट टाइम डायफ्राम गेट रिलॅक्स, इंटरकोस्टल मसल रिलॅक्स, अँड हिअर एक्सपिरेशन टेक्स प्लेस. आणि मग एक्सपिरेशन होतं. फुफ्फुसातली हवा, नको असलेली हवा बॉडीच्या बाहेर फेकून दिली जाते. दस मेंटेन द इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन प्रोसेस. सच इव्हेंट इज कॉल्ड एज ए हरिंग्स ब्रीवर रिफ्लेक्स. त्याला काय म्हणलं जातं? हरिंग्स ब्रीवर रिफ्लेक्स. या पद्धतीनं मेंटेन केला जातो. एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर, जेव्हा आपण हवा आत घेतो तेव्हा फुफ्फुस मोठं होतं. त्या ठिकाणी जे असणारे रिसेप्टर असतात ते ऍक्टिव्ह होतात. ते या ठिकाणी व्हॅगस नर्वला सूचना करतील. व्हॅगस नर्व ऍक्टिव्ह होईल. ते इन्स्पायरेटरी सेंटरला स्टिम्युलस करतील. इन्स्पायरेटरी सेंटर ऍक्टिव्ह होईल आणि ते ऍक्टिव्ह झाल्यानंतर त्याची ती ऍक्शन इनहिबिट करेल, कमी करेल. त्यावेळेला एक्सपायरेटरी सेंटर सुद्धा ऍक्टिव्ह होईल आणि मग डायफ्रामचे मसल, इंटरकोस्टल मसल्सला सूचना मिळाल्यामुळं इट गेट नॉर्मल, डिक्रीज द थोरॅसिक कॅव्हिटी व्हॉल्यूम अँड देन एक्सप्रेशन टेक्स प्लेस. या पद्धतीनं इन्स्पिरेशन आणि एक्सप्रेशन अंडर कंट्रोल नॉर्मल लेवलला आणलं जातं, जेणेकरून बॉडी व्यवस्थित संतुलित चालेल, मेंटेन होईल. याची दक्षता घेतली जाते विथ द हेल्प ऑफ न्यूरॉन्स. आणि हे जे काय मेंटेन केलं जातं याला काय म्हणलं जातं? हरिंग्स ब्रीवर इफेक्ट. आय होप यू अंडरस्टँड अबाउट द रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग. या पद्धतीनं श्वासोच्छ्वास मेंटेन केला जातो. द नेक्स्ट कॉमन रिस्पिरेटरी disorders. Common respiratory disorders. There are so many disorders. खूप अशा छोट्या डिसऑर्डर्स आहेत. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, सिलेबस मध्ये 8-10
डिसिजेस घेतलेले आहेत. वी सी वन बाय वन, एका एकाचा अर्थ समजून घेऊया. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये चार्ट दिलेला आहे. त्या डिसीजचं नाव, त्याची लक्षणं, कोणत्या व्हायरस किंवा बॅक्टेरिया मुळे होतं इन्फेक्शन आणि ट्रीटमेंट काय घेतली पाहिजे. अत्यंत साधा, सोपा, समजायला इझी असणारा एक टेबल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे. सहज तुम्हाला समजून जाईल. मी फक्त जाता जाता 5 मिनिटांमध्ये प्रत्येक डिसीजचा नेमका अर्थ काय आहे तो मी या ठिकाणी सांगतो. फर्स्ट अबाउट इम्फिसेमा. Emphysema means here actually inflammation of lungs or air sac of alveoli. You know very well. Suppose आता आपण हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ लंग्स पाहिलंय. ही अशी अल्व्हिओलर सॅक असते. याच्यामध्ये इन्फ्लामेशन होईल, इन्फेक्शन होईल बाय हिअर स्मोकिंग, चेन स्मोकर, जे सतत सिगारेट, पाईप, हुक्का, चिलीम, बिडी असं जे काही चेन स्मोकर असतात, सतत ते घेत असतात. त्यांच्या फुफ्फुसामध्ये बर्निंग होतं आणि हे जे अल्व्हिओलर सॅक असते त्याला इन्फेक्शन होतं. या डिसीजला आपण इम्फिसेमा असं म्हणतो. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. हेन्स अवॉइड स्मोकिंग. आणि म्हणून स्मोकिंग टाळलं पाहिजे. स्मोकिंगनं हा आजार होतो, आपलं फुफ्फुस डॅमेज होतं. या डिसीजला इम्फिसेमा असं म्हटलं जातं. द नेक्स्ट क्रोनिक ब्रॉन्कायटिस. क्रोनिक ब्रॉन्कायटिस म्हणजे क्रोनिकला शब्दशः मराठीत काय म्हटलं जातं, जुनाट. म्हणजे एखादा आजार 1 किंवा 2 आठवड्यापेक्षा जास्त सतत असेल, महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, तो बराच होत नसेल तर त्याला क्रोनिक हा शब्द वापरला जातो, जुनाट आजार. ब्रॉन्कायटिस म्हणजे सतत रिस्पिरेटरी इन्फेक्शन असेल, मग ते फॅरिंगचं असेल, ट्रकीचं असेल, त्या ठिकाणी इन्फेक्शन होतं आणि सतत कफ होतात. इन्फेक्शन टू अवर अप्पर रिस्पिरेटरी ट्रॅक्ट आणि कफ वगैरे होतात. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए क्रोनिक ब्रॉन्कायटिस. देन थर्ड अक्यूट. अक्यूट ब्रॉन्कायटिस यासारखाच असेल. या ठिकाणी फॅरिंग असेल, ट्रकी असेल किंवा ब्रॉन्काय असेल. मेनली ब्रॉन्कस म्हणजे ही ट्रकी घेतली तर पुन्हा इट डिवाइड्स इनटू 2 ट्यूब्स. याला आपण ब्रॉन्कस असं म्हणतो. ऍक्च्युली इन्फेक्शन इज हियर. या ब्रॉन्कसला इन्फेक्शन होतं आयदर बाय एनी टाइप ऑफ व्हायरसेस और बॅक्टेरिया. कोणत्याही बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस पॅथोजन मार्फत इन्फेक्शन होतं. अँड हियर कफ होत असतात. समटाइम्स these cup are yellowish in color. असं वेगळे खराब असे कप होतात. या पद्धतीचं हे अक्यूट ब्रॉन्कायटिस असेल. देन थर्ड सायनोसाइट्स. कॉमनली टर्म्ड एज अ सायनस. सायनस म्हणजे जसं की आपल्याला शिंका येणं, रनिंग ऑफ नोज, नाकातून पाणी गळणं, समटाइम्स चॉको हिअर अवर नोज. कधी कधी नाक पूर्णपणे असं चोंदतं, श्वासोच्छवास येत नाही. हेडॅक, अक्यूट हेडॅक, डोकं असं दुखतं, कधी कधी चेहरा पण दुखतो. ऍक्च्युली दीज सिम्पटम्स ऑफ हिअर सायनसिटिस. ही त्याची लक्षणं असतील, सायनस किंवा सायनसिटिस. देन नेक्स्ट हिअर पुढचा कोणता असेल, लॅरिंजिटिस.
laryngitis. Laryngitis means infection, inflammation to larynx, voice box. जिथून आवाज फुटतो, स्वरयंत्र, त्याला इन्फेक्शन होणं. व्होकल कॉर्ड्स, त्याला इन्फेक्शन होणं, स्वरयंत्राला. हे जे असेल याला आपण लॅरेंजिटिस असं म्हणतो. नेक्स्ट निमोनिया. निमोनिया सेम लाईक इम्फिशियम, यासारखंच असेल. इन्फेक्शन टू अल्व्हिओलर सॅक. फुफ्फुसामध्ये जे अल्व्हिओलस असतात, अल्व्हिओलर सॅक असते, त्याच्यामध्ये पाणी पाणी होणं, त्याला इन्फ्लामेशन होणं, त्याला इन्फेक्शन होणं अल्व्हिओलर सॅकला. आणि मग श्वासोच्छवास घ्यायला त्रास होतो. इट इज सिव्हिअर स्टेज. ही जरा थोडीशी घातक स्टेज आहे. त्याला आपण थोडक्यात इन्फ्लामेशन टू लंग असं सुद्धा म्हटलं जातं. फुफ्फुसाला इन्फेक्शन होणं, त्याला निमोनिया असं म्हटलं जातं. आणि लास्ट अस्थमा. अस्थमा, अस्थमाला मराठीत काय म्हणतो? दमा. म्हणजे सहजासहजी श्वासोच्छवास घ्यायला त्रास होतो, याला दमा म्हणजेच अस्थमा असं म्हटलं जातं. या पद्धतीचं हे आपले रिस्पिरेटरी डिसऑर्डर्स आहेत. प्रत्येकाचं टायटल माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या आजाराचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग बाकी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये चार्ट दिलेला आहे की कोणामुळे इन्फेक्शन होतं आणि ट्रीटमेंट काय दिली पाहिजे, ते व्यवस्थित दिलेलं आहे. ते पाहिलं, वाचन केलं की इझिली समजेल. सोपा चार्ट आहे. आय होप यू अंडरस्टँड टुडे टू कन्सेप्ट. वन इज here regulation of breathing process and second common respiratory disorder. Is it clear? Okay, thank you.